बॅक टू बॅक धावा. थांब मी तुला सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज जगदीश आपण पाहताय. जगदीशला आम्ही अगदी जवळून पाहिलंय. ज्यावेळी जगदीश आपण पाहताय ना आदिवासी प्रीमियर लीगमध्ये देखील खेळत असतात त्यावेळी त्यांची आम्ही ती खेळी पाहिली आहे. त्यांची बॉलिंग पाहिली आहे, त्यांची बॅटिंग पाहिली आहे. त्यांच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे. म्हणजे अगदी ज्यावेळी ते गोलंदाजीसाठी येतात ना त्यावेळी अगदी लेग कटर ऑफ कटर हे दोन्ही पद्धतीचे चेंडू ते टाकू शकतात. फलंदाजांना पूर्णपणे ते संभ्रमात पाडत असतात आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी सातत्यानं केली आहे. हो इथे मिस टायमिंग राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पाठी जात असताना पकडले कॅच आणि आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते ती आंबोट टीमची. आणि फलंदाज इथून मात्र बाद होतील ते मात्र रोशन. रोशन इथून बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 15. आतापर्यंत या षटकातील 5 बॉल झालेत आणि 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. इथून आपल्याला श्रद्धांजली चषक 2025 ची हे पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. कारण की 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. इथून मात्र विकेट्स आली आहे. एक बॉल आता इथून खऱ्या अर्थानं शिल्लक आहे या षटकातील. एक शेवटचा बॉल असेल आणि त्या शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं फेस करण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणव 5व्या क्रमांकावरती गेलेत. मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये त्याला आता संघाला सावरायचंय. शेवटचा बॉल जगदीशचा. हो शेवटचा बॉल देखील इथून आपण पाहताय डॉटच फेकला. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान मिळवलाय तो गोलंदाज जगदीशनं. एकदा जोरदार टाळू होत्या मित्रांनो या जगदीशच्या गोलंदाजीसाठी. कमालीचं षटक पाहायला मिळालं. एकही धाव खर्च न करता एक विकेट मिळवली आहे. विकेट मेडन षटक श्रद्धांजली चषक 2025 जगदीश या गोलंदाजानं मात्र ते कारनामा केलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 15 आहेत. विकेट जर इथून आपण पाहायला गेले ना तर 3 बहुमूल्य विकेट्स आल्यात जे खऱ्या अर्थानं टॉपचे आघाडीचे फलंदाज होते ते मात्र परतलेत. आता मिडल ऑर्डरवरती ती जबाबदारी आली म्हणजे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरचे जे फलंदाज आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी असेल. पहा ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता तुमच्याकडे 4 षटक आहेत म्हणजे 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये कव्हर करायचे असतात. ते कव्हर तुम्हाला करावे लागतील. जास्त वेळ तुमच्याकडे नसणार आहे. 2 ओव्हरमध्ये 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये त्या 15 आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये धावाच आल्या नाही आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज. दादा गोलंदाजाचं नाव सांगा. दादा गोलंदाजाचं नाव सांगा. राजू आलेत गोलंदाजासाठी. 10 प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले जांभूलवाडी टीम. हो ऑन साईडला शपलून फटका तर चांगलाच केलाय. लॉंग लेगला क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. षटकार चौकार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या आता सन्माननीय मधुकरजी मोडक साहेबांकडनं लगातार 2 षटकार जरी आले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मधुकरजी मोडक साहेब या मुख्य व्यासपीठावरती बसलेत आणि त्यांच्याकडून कॅश प्राइज आलंय सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग आहे. फिल्डर हो वॉटर एफर्ट्स. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणी पाहताय आपण इथून एक सिंगलच धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 20 वरती. हो इथे मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. ओ इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर आपण पाहताय इथून 2 धावा आपण निश्चित रूपाने आपण पाहते कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 22.
22 धावा धावफलकावरती प्रयत्न चालू आहेत. आता खऱ्या अर्थानं नितेश आणि प्रणव या दोन फलंदाजांच्या इथून धावसंख्येला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं, त्या धावसंख्येला एक नवसंजीवनी निर्माण करायची आहे. हो, ऑन साईडला पुनश्च एकदा आपण पाहताय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव 23 धावा धावफलकावरती आपण पाहताय. धावसंख्या आता वेगानं पुढे चालली आहे व दोरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. आता राजूने खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल फेकलाय, कारण की राजूनं पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. मग त्यानंतर कमबॅक तर करणंच आहे, डॉट बॉल तर फेकणंच आहे, आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल ऑन साईडला फटका केला. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये फिल्डर आपण त्या ठिकाणी पाहताय. 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. या षटकातील जर पाहायला गेलं तर एक बॉलचा खेळ बाकी आहे, कारण की एक व्हाईट बॉल आला होता. हो, हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते आणि इथून 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय. 27. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करते आहे ती आंबोट टीम. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 3 बाद 27 धावा धावफलकावरती लावलात. एक शेवटचं षटक आता बाकी असेल, ते स्लॉगरचं षटक आहे. त्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येईल हे देखील आपल्याला इथून पाहायला मिळेल. शेवटचं षटक असेल त्याच्याकडे आता संपूर्ण लक्ष असेल आंबोट टीमचं, कारण की शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल, खऱ्या अर्थाने एक फायटिंग टोटल इथून उभा राहील. आणि मात्र त्या फायटिंग टोटलला आम्ही बचाव करण्याचा प्रयत्न करू. आमचे गोलंदाज त्या ठिकाणी त्या स्कोअरला बचाव करण्याचा प्रयत्न करतील. त्या स्कोअरकडे आता इथून पाहते आंबोट टीम. 3 ओव्हरमध्ये 27. गोलंदाज करण शेवटच्या ओव्हरमध्ये आपण त्याला पाहताय. स्लॉगरचं षटक समोर आपण पाहताय. हो, ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट खेळलेत. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 वरती. नितेश खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतात, म्हणजे चौकार षटकार देखील त्यांच्या बॅटमधून येतात. मध्ये सिंगल डबलला देखील प्राधान्य देतात. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने खेळलं जातं. एक चांगले क्रिकेटर ज्यावेळी आपण पाहताना, ज्यावेळी प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आपण पाहत असतो, त्यावेळी सातत्यपूर्वक अशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं, जिथे मोठे फटके देखील येतात, सिंगल डबल देखील येतात. मध्ये गोलंदाजांना देखील आपण पाहताय तेवढा तो सन्मान दिला जातो. मग चांगले चेंडूंना सन्मान देणं हे खऱ्या अर्थानं चांगल्या क्रिकेटरचं हे समीकरण राहिलं. ऑन साईडला हा फटका केलाय. सिंगलला इथून देखील आपण पाहताय अगदी 2 धाब्यांमध्ये, म्हणजे डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 30 वरती. 30 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 ओव्हरमध्ये किमान 40 धावा किंवा त्याच्यापेक्षा अधिक. हो, हलक्या हातानं आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. तिथून एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न फेके वाईड आली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हाताने देखील लावला असता तरी देखील इथून आपण पाहताय ना की फलंदाज प्रणव अगदी पॉपिंग क्रीज पासून थोडेसे दूर होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या गोलंदाज करण यांनी. सेकंड मॅचचा कॉल देऊया. सेकंड मॅच आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वैजनाथ आणि त्यांच्या पोर्टल आणि त्यांच्या विरोधात मांडवणे, दोन्ही टीमचे कर्णधार. आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. पोर्टल आणि मांडवणे दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस साठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये.
रमेशजी माली सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं खऱ्या अर्थानं आयोजकांसाठी या ठिकाणी आर्थिक मदत झाली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हो, ऑन साईडला खेचून मारला, लॉंग ऑनला क्लिअर केला, टायमिंग प्रॉपर होतं या बॉलवरती आणि ताकद देखील जनरेट झाली होती. परफेक्ट मिडल झालं आणि बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबींसाठी आज षटकार पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती आल्यानंतर एक चांगली टोटल आता सध्याच्या घडीला आंबोट टीमची धावफलकावरती पाहायला मिळतीये. आणखीन एक षटकार जर आला तर मधुकरजी मोडक साहेब यांच्याकडून माजी सरपंच यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहेत. एक षटकार जर आला ना तर 500 मिळतील फलंदाज प्रणवला, सॉरी नितेशला. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने त्यांनी इनिंगला डेव्हलप केलं, ज्या पद्धतीने त्यांनी बिल्डअप केलं, अगदी जर पाहायला गेलं ना तर संघ अडचणीमध्ये असताना तो 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला होता आणि तिथून जे त्यानं संघाला सावरलंय, तिथून जे त्यानं संघाला अगदी आपण पाहतोय मॅचमध्ये बनवून ठेवलं. चांगली इनिंग त्याने साकारली आहे. 7 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 20 धावा पाहायला मिळाल्यात. 5 बॉल आला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आपण पाहता 38. अजूनही जर पाहायला गेलं तर एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल असेल आणि एक षटकार जर आला तर मधुकरजी मोडक यांच्याकडून आपण पाहताय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. माजी सरपंच. हो, इथून आपण पाहताय फुलर लेनचा बॉल होता, एज घेतली होती, यष्टीरक्षकानं त्या ठिकाणी बॉल सोडला. एकच धाव आली, एक धाव आली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 39 आणि टार्गेट आता असेल ते जांभूलवाडी टीमच्या अगेन्स्ट 24 बॉलमध्ये 40 धावसंख्येचं. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 10ची सरासरी राखायची. एका षटकामध्ये तुम्हाला 10 धावा इथून बनवायचे. त्या 10 धावा जर का प्रति षटक आल्या तर मात्र ती 40ची सरासरी तुम्ही राखू शकाल, परंतु त्याच्यापेक्षा अधिक आल्या तर मॅच लवकर त्या ठिकाणी फिनिश होईल आणि त्याच्यापेक्षा जर कमी आल्या तर मात्र ते समीकरण तुमच्यासाठी भरपूर अवघड असेल. चला, नेक्स्ट मॅचचा देखील आपण या ठिकाणी कॉल दिलाय. पोर्टल टीमचे कर्णधार आणि मांडवणी टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. आता ज्यावेळी जांभूलवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जाईल त्यावेळी श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेचे सर्व पर्व 8वेचे आपण पाहताय सन्माननीय मोहन गोविंद धुले माजी उपसरपंच यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोहन शेठ धुले यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते जांभूलवाडी टीमसाठी, ज्यावेळी ते मैदानाच्या आतमध्ये आता 40 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जातील. षटकार हॅट्रिकसाठी ते कॅश प्राइज असेल. चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. चला दोन्ही टीम, पोटल आणि मांडवणे, माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर टॉससाठी आपण या लगेच. विलंब करू नका मित्रांनो, आपण उशिराने चाललोय. आज उद्घाटन सोहळा होता, त्याचमुळे आपण थोडंसं उशिराने चाललोय. पहिला दिवस होता. बॉल द्या.
चला मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र इथून सुरुवात होईल. जांभूलवाडी टीम चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जगदीश आणि करण सलामीचे फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय पहिलं P1चं षटक घेऊन आलाय तो नितेश. 24 मध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट आहे ते आता जांभूलवाडी टीमसाठी. आणि षटकार हॅट्रिक जर का जांभूलवाडी टीमकडनं आली कोणत्याही फलंदाजांकडून तर श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8व्याचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे ते सन्माननीय मोहन शेठ गोविंद धुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स ओव्हर द रोप, जगदीशच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. चला मांडवणे टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. पोर्टल टीमचे कर्णधार आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या टॉससाठी माजी सरपंच मधुकरजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅच या ठिकाणी टॉस करणार आहोत. पोर्टल दोन्ही टीमचे कर्णधार आहेत. दोन्ही टीमचे कर्णधार आले. टॉस करून घ्या सर. मधुकरजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. माझी हो इथे देखील फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय. कव्हर बाउंड्री लाईन सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 चौकार आलेत जगदीशच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग करत असताना जगदीश आपण पाहताय अगदी सुरुवातच चांगली केली आहे. सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं ते विस्फोटक अंदाजामध्ये आलाय. सुसाटानं सुटलाय. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्रद्धांजली चषक 2025 जिथे आपण पाहताय पहिलं मिडन षटक टाकणारा जगदीश आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? फटका तर दमदार आहे आणि बॉल सरळ जाईल. वन सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर केलाय आणि इथून आलाय हा षटकार. 6 धावा धावफलकावरती. सन्माननीय मधुकरजी मोडक यांच्याकडून आणखीन एक षटकार जर आला ना तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी त्यांचं जे कॅश प्राईज आहे ते जोपर्यंत ते इथं उपस्थित आहेत तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिड असेल. इथून चांगला बॉल टाकला अगदी ब्लॉक हॉलमध्येच टाकलाय. प्रत्युत्तरच नाहीये. पूर्णपणे थांबवलाय. धाव मात्र मिळणार नाहीये परंतु धाव फलक्यावरती जर इथून पाहायला गेलं तर जाऊन पोहोचल्यात. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक P1चं चालू आहे. 14 धाव फलकावरती. जगदीश ऑन स्ट्राईक आहे. हो नितेशचा हा बॉल लॉंग ऑफला फिल्डर आहेत पकडली एक कॅच. पहिला आदरा मिळतोय. बॅटिंग करत असताना 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जांभूलवाडी टीमला फलंदाज बाद होईल तो जगदीश. सन्माननीय नरेंद्रजी माली आणि तदनंतर सन्माननीय जगदीश बुवा धुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील श्रद्धांजली चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. या मैदानावरती आलात. मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठावरची शोभा वाढवायची आहे. 14 धाव फलकावरती. तदनंतर कैलासजी हाबळे देखील आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासजी हाबळे साहेब आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8वं. देखणं दर्जेदार सुंदर नेटनिटकाचं आयोजन आपल्याला सावलेकरांचं नेहमीच पाहायला मिळालंय. अगदी यशस्वी 7 पर्वानंतरचं हे 8वं पर्व आपण पाहताय. 7 पर्व खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आम्ही देखील येण्याची वाट पाहत होतो परंतु आम्हाला देखील फायनली 8व्या पर्वामध्ये इथे संधी दिली त्याबद्दल समस्त सावले गावाचं आणि त्यानंतर सोमजाई क्रिकेट संघ सावले यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही देखील आभार व्यक्त करतो.
कैलासजी हाबले युवा कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बघा, स्पर्धा तर होत राहतात, आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक स्पर्धा होतात, परंतु श्रद्धांजली चषक या चषकाची एक वेगळी क्रेज आहे आणि या चषकाची आपण पाहतो ना सातत्यानं चर्चा होत राहते, कारण की या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला तो मान तो सन्मान या ठिकाणी दिला जातो. मग अगदी त्याच्यामध्ये आमचे मान्यवर असो, खेळाडू असो, प्रेक्षक वर्ग असो, अगदी समालोचक असो, त्यानंतर ऑफिशियल असो, त्यानंतर यूट्यूब लाईव्ह वाले असो, त्यानंतर मंडप डेकोरेटर्स असो, या सगळ्यांना जो सन्मान हवा आहे ना तो या चषकामध्ये जरूर दिला जातो. त्याच्यामुळेच तर ही स्पर्धा बहुचर्चेमध्ये राहते. हो, यावेळी बैठक मांडले, ऑन साईडला फटका, फिल्डर त्या ठिकाणी पकडले, कॅच. हादरा क्रमांक दुसरा जांभूलवाडी टीमसाठी. फलंदाज रितेश इथून बाद होत आहेत. जगदीशने सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु जगदीश बाद झाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती रोशन गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि रोशननं मात्र तो पहिला विकेट मात्र त्याने मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव आपल्याला इथून पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना त्याला तुम्ही पाहताय, भरपूर मेहनत घेतली आहे खऱ्या अर्थानं सोमजाई क्रिकेट संघ सावले यांनी आणि त्यांच्या समोर संपूर्ण आपण पाहताय संघाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि सगळं काही श्रेय ते सोमजाई क्रिकेट संघ सावले आणि तदनंतर सन्माननीय मोहन शेठ धुले आणि त्यानंतर सन्माननीय केतन शेठ धुले यांना जात आहे. इथून देखील फटका चांगलाच केलाय, बॉल सरळ निघून चाललाय, सीमा रशा पार, चौकार. विकेट आली आहे परंतु फरकच पडणार नाहीये, कारण की मला ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय, मला मैदानामध्ये कशासाठी पाठवलंय हे दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून हा चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या आता मात्र पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 19 वरती. 19 धावा धावफलकावरती 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती 2 बॉल आतापर्यंत संपलेत, अर्ध लक्ष कंप्लीट झालंय जांभूलवाडी टीमचं आणि इथून मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉलला जाऊ दिलं, सोडून दिलं आणि आता मात्र तो प्रश्नचिन्ह त्याच्या समोर उभा राहिलाय की अगदी शॉर्ट बॉल होता, हवे तिथं मात्र बॉलवरती फटका एक्झिक्यूट करू शकलो असतो, परंतु वाईटच्या नादामध्ये तो डॉट बॉलच खेळून काढलाय. हो, इथे फुलटॉस बॉल टाकलाय आणि पंचांनी लगेच इथे नो बॉल घोषित केलाय. हाईट आली या बॉलवरती, कंबरेपेक्षा वरती, No+1 अशा अतिरिक्त या 2 धावा धावफलकावरती येतील. 21 धावा धावफलकावरती तुमच्याकडे आता धावा बचाव करण्यासाठी भरपूर कमी राहिल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची चुकी करणं म्हणजे अगदी तुम्हाला हो, यावेळी हेलिकॉप्टर, परंतु फिल्डर आहेत. हो, कॅच ड्रॉप. फर्स्ट धाव कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल ती देखील कंप्लीट झाली आहे. जबरदस्त कामगिरी. इथून फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आंबोट टीमला आहे ना हे चांगलं काम करावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं खऱ्या अर्थानं ताकद आहे, जिथे तुमच्या धावा बचाव केल्या जातात आणि तिथेच तुम्ही अशा पद्धतीचे चुका करणं म्हणजे अगदी आपल्या टीमला पराजयाच्या छायेमध्ये घेऊन जाणं इथपर्यंत आहे. इथून मात्र हा चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉल आलाय. धावसंख्या जर जाऊन पोहोचली आहे ती 23 वरती आपण पाहताय. 23 धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025 सोमजाई क्रिकेट संघ सावले आणि तदनंतर सन्माननीय मोहन शेठ धुले माजी उपसरपंच आणि त्यानंतर केतन शेठ धुले युवा कार्यकर्ते आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही घर बसल्या तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपल्या गावाची मॅच तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता KTC लाईव्हच्या माध्यमातून. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं मेहनत घेते, KTC लाईव्ह म्हटल्यानंतर एकाच वेळी अगदी तुम्हाला 4 ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. त्या KTC लाईव्हचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. कैलासजी हाबले यांचा सन्मान
सन्माननीय रामजी दुले साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सन्माननीय कैलासजी आबले साहेब आपला सन्मान या ठिकाणी रामजी दुले साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 23 आपण पाहताय. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं करून दिली होती जगदीशनं. तो स्टार्ट चांगला मिळवून दिला आणि तदनंतर तो स्टार्ट कायम ठेवत असताना इथून चांगली बॅटिंग करतात आता वैभव आणि रितेश. करण आणि वैभव आपण पाहताय इथून संघाला सावरतात, त्या डाबाला सावरण्याचं काम करतायत. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 23 वरती. अर्ध लक्ष तर 2 ओव्हरमध्ये कंप्लीट झालंय. अजूनही 12 बॉलमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग मार्कवरती हो इथे फटका मिस टायमिंग आहे. हवेमध्ये पकडली कॅच, विकेट आली आहे. वैभवला इथून परतावं लागतंय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर कोण आहे? बॉलर निरंकार. बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये निरंकार आलाय काय आणि निरंकारने पहिल्याच बॉलवरती वैभवला बाद केलंय काय, हे समीकरण पाहायला मिळालं. जरी 2 ओव्हरमध्ये तुम्ही धाबा बनवलेल्या असतील तरी 2 ओव्हर अजूनही आमच्याकडे बाकी आहेत आणि त्या 2 ओव्हरमध्ये आम्ही तिथून कमबॅक करू शकतो हेच दाखवणारं खऱ्या अर्थानं तर तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आपण पाहताय सागर इथून खऱ्या अर्थानं दाखल झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय निरंकार. हो निरंकारचा हा बॉल ऑन साईडला खेळलाय, गॅप मध्ये बरोबर ढकललाय बॉलला. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. सागरच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 27 वरती. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 27 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग चालू आहे जांभूळवाडी टीमच्या. आपण पाहताय आंबोट टीमला प्रत्येक वेळी खऱ्या अर्थानं प्रश्नच पडत आहेत. विकेट जरूर येतात परंतु ज्यावेळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ना, ते नवीन फलंदाज देखील तेच आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय लॉंग ऑन वाईड होता, लॉंग ऑफ वाईड होता, मोठी गॅप होती आणि ती बरोबर गॅप शोधली. त्या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज सागरनं आणि तिथेच मात्र हा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. निरंकारच्या विरोधामध्ये तो चौकार आला. 27 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मांडवने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत फोटल. तो टॉस देखील झालाय. हो यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आला हलक्या हातानं. ओ फिल्डर लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांनी फेकच केली नाही आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल त्या 28 वरती. मिड ऑफला बरोबर फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये तो बॉल होता परंतु त्यांनी हातामध्येच ठेवला. हो इथे ओव्हरपिच होता, बॅटची लिडिंग एज घेतली, बॉल हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक, मोठा चेस होता त्यांच्यासाठी. हो इथून आपण पाहताय फलंदाज OUT करण मात्र इथून बाद होतोय. दुसरी धाव घेताना तो इथून मात्र बाद झालाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राजेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राजेश बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. अगदी जर पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकावरती 8 बॉल आणि आता 11 धावसंख्येचं इक्वेशन आहे. 8 बॉल 11 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. विकेट तर आली रनआउटची. व दूरवरून खेळलेत, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळेल. सेट फलंदाज ज्यावेळी बाद होतात त्यावेळी गोलंदाजांचं देखील ते टेन्शन कमी होतं आणि ते टेन्शन एकदा कमी झालं ना की तिथून खऱ्या अर्थानं त्यांच्या गोलंदाजीतली ती चमक आपल्याला पाहायला मिळते, कारण की अगदी फ्री माइंड होतात आणि मग मात्र नवीन फलंदाजांवरती तो दबाव टाकण्याचं काम ते मैदानाच्या आतमध्ये करत असतात. आलाय डॉट बॉल.
हो फुल टॉस बॉल ऑन साईडला मिस टायमिंग. हो पकडली कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. जिथे पूर्णपणे 2 षटकांमध्ये आपल्याकडे मास ठेवली होती जांभुलवाडी टीमनं. चला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 11.